राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 10 जानेवारी 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 12,600 क्विंटलची आवक आज झाली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,600 रुपयापासून 1,850 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,151 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मनमाड येथे 4,500 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,600 रुपयापासून 1,850 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,056 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लासलगाव येथे 9,350 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,700 रुपयापासून 1,900 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,099 रुपये क्विंटलपर्यंत विकला. विंचोर येथे 12,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,700 रुपयापासून 1,875 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. येवला येथे 15,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,600 रुपयापासून 1,800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,939 रुपये क्विंटलपर्यंत विकला. आंधरसुल येथे 13,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,600 रुपयापासून 1,775 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नांदगाव येथे सरासरी कांदे 1,600 रुपयापासून 1,750 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,891 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बेंगलोर येथे 68,840 कांदा गोण्यांची आवक आली होती. मीडियम कांदे 1,600 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक अर्धा लॉट 2,100 रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज बेंगलोर येथे कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.